तर मंडळी, भाग बदलला की पदार्थ बनवण्याची पद्धत पण बदलते. तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात ते नक्की सांगा. तर इथे 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून पहिल्यांदा चमच्याने नंतर हाताने पिठाला चांगलं चोळलंय. पाऊण कप पाण्यात पाऊण कप किसलेला गूळ घालून एकसारखं हलवत छान एकजीव करत मिक्स केलं. गूळ पाण्यात पूर्णपणे मिक्स झाला की हे पाणी थोडं थोडं करत पिठामध्ये घालायचं आणि पुरीसाठी मळतो तसा घट्टसर गोळा मळून घेतला. झाकण ठेवून 10 मिनिट भिजू दिलं. 10 मिनिटांनंतर छोटा पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर एकदम पातळ याची पुरी लाटून घ्यायची. एकसारखा आकार येण्यासाठी एका प्लेटने गोलाकार कट करून घेतलं. तळताना पुरी फुगू नये म्हणून फोर्कने होल केले. आता ही पुरी तळून घेऊया. मध्यम गरम तेलामध्ये उलट पलट करत छान गोल्डन ब्राऊन रंगावर ही पुरी आपल्याला मस्त तळून घ्यायची आहे. नवरात्रात 5व्या किंवा 7व्या माळीला देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या फुलोऱ्याच्या खुसखुशीत कडाकण्या तयार आहे.